यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत यशस्वी शिंदेच्या हत्ये प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे आणि त्यामुळे हत्येचं कारण समोर आलेलं आहे। 23 जुलैला दाऊद कर्नाटकहून उरणला आला होता। येताना त्याने सोबत हत्यार आणलं होतं। परिणामी यशस्वीची हत्या हा प्री प्लॅन होता हे स्पष्ट झालंय। पाहूया। यशस्वी शिंदे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील अनेक मुद्दे समोर आणले। हत्येनंतर पोलिसांनी 3 दिवस गुंगारा देणाऱ्या दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या। आता पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचे वेगवेगळे कंगोरे समोर आले आहेत। यशस्वी भेटायला नकार देत असल्याने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दाऊदने दिली होती। भेटीसाठी दाऊदची जबरदस्ती सुरू होती, त्यामुळे यशस्वीने भेटायला होकार दिला। त्यानुसार 24 जुलैला दोघे जुईनगर रेल्वे स्टेशनवर भेटले। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 जुलैला दोघे उरणला भेटले आणि त्याच दिवशी दाऊदने यशस्वीची हत्या केली। मुलीची त्याला भेटायला इच्छा नव्हती, तरी हा तुझे फोटो, आपले जे सोबतचे काही फोटो असतात त्याच्याकडे जे काही असेल ते मी व्हायरल करेल म्हणून धमकी देऊ लागला आणि ते त्याने फेसबुकवर अपलोड सुद्धा केले। त्यामुळे ती मुलगी त्याला इच्छा नसताना भेटायला गेली असं दिसतं। मग त्याने ते डिलीट केले आणि भांडण किंवा वाद जो आहे तो सुरू त्याच्यामुळे झाला की तुझ्याकडे असलेले फोटो तू सर्वप्रथम डिलीट कर, आणि मग याच्यामधनं वाद वाढत गेला, विकोपाला गेला आणि त्याच्याकडे असलेल्या हत्याराने त्याने तिचा खून केला। हत्या केल्यानंतर फरार झालेला आरोपी दाऊद शेखचं लोकेशन मिळत नव्हतं। दाऊदच्या लोकेशनची माहिती पोलिसांना त्याच्या मित्राकडून मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या गुलबर्ग्यातून दाऊदला जेरबंद करण्यात आलं। आरोपीने हत्येची कबुली दिली आहे, तर मयत यशस्वी आणि आरोपीमध्ये आधीपासूनच मैत्री होती। मात्र गेले 3 वर्ष यशस्वी शिंदे आरोपी दाऊद शेखच्या संपर्कात नव्हती। मात्र दाऊदने पुन्हा यशस्वी सोबत संपर्क साधला। भेटण्यासाठी यशस्वी तयार झाली, पण प्रत्यक्ष भेटीत दाऊदने हत्या केली। दाऊदने मुलीला मारल्यानंतर त्या ठिकाणावरून पळ काढून दाऊद शेख उरण रेल्वे स्थानकामध्ये पोहोचला। उरण रेल्वे स्थानकावरून त्याने बेलापूर स्थानकापर्यंत पोहोचला। बेलापूरवरून तो थेट पनवेल या ठिकाणी गेला। पनवेलवरून रिक्षा पकडून तो कळंबोली हायवेला गेला आणि कळंबोली हायवेवरून त्याने कर्नाटक बस पकडली। एकंदरीत हे सगळे खुलासे आता समोर येताना दिसत आहेत। यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊद उरण स्टेशनवरून बेलापूर मार्गे पनवेलला पोहोचला। मित्रानं पाठवलेले 1000 रुपये त्याने ATM मधून काढले। इथून तो कळंबोलीला गेला। हायवेवरून त्याने कर्नाटकला जाणाऱ्या वाहनातून गाव गाठलं। चेहऱ्यावरती वार, पोटावरती वार किंवा तिच्या इतर शरीरावरती वार त्यांनी केलेले आहेत। हे जरी असलं तरी त्या आता हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की त्याच पेपरने आम्ही नॅचरली FSLचा रिपोर्ट याच्यामध्ये घेतो की जे हत्यार जप्त होईल किंवा झाला आहे त्याच्यामधनंच हा वार झालेला आहे का, आणि मग ब्लिडिंग जर झाली असेल तर मग ते ब्लिडिंग बघून आजूबाजूला फिरणारे जे काही प्राणी असतील, कुत्रे असतील किंवा इतर, त्यांनी येऊन मग परत ते खाण्याचा प्रयत्न केला आहे का, तर हे सगळं आम्हाला PM रिपोर्टवरून क्लिअर होईल। गुलबर्ग्याच्या शहापूरमध्ये पोहोचल्यावर दाऊदने त्याचा मोबाईल घरी ठेवला होता। त्यानंतर तो त्या परिसरातल्या डोंगरामध्ये लपून बसला होता। तिथे जाऊन त्याला अटक करण्यात आली। दाऊद शेख अनेक दिवस उरणला वास्तव्य करत होता। त्याच्यावर पॉक्सो प्रकरणात आरोप झाले आणि त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं। त्यानंतर त्यानं उरण सोडलं। कोरोनाच्या काळात दाऊद शेख कर्नाटकमध्ये वास्तव्यास होता। त्यानंतर तो पुन्हा उरणमध्ये आला। मात्र येतानाच त्यानं यशस्वीच्या हत्येचा कट रचला होता। हत्या करून फरार झालेल्या दाऊदला पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही असं वाटत होतं। मात्र पोलिसांनी कसून तपास करत दाऊदला गजाआड केलं। आता दाऊद शेखला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा व्हायला हवी, तरच अशा नराधम प्रवृत्तीवर जरब निर्माण होईल। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, उरण, नवी मुंबई।